राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय तर नाशिकमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। गोदावरी नदीचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर गेलंय। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। आपण बघू शकतोय का गोदावरी नदीची जी पाण्याची पातळी आहे ती वाढलेली आहे। पावसाचा आणि जे पुराचा जे इंडिकेटर मानला जाणारा दुतोंड्या मारुतीचे आता कमरेच्या वर पाणी आलेलं आहे। एकूणच पुन्हा एकदा नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने आता गोदावरी नदीला पूर आलेला आहे। गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे आणि त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे। गोदाकाठी राहणाऱ्या लोकांना आता सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। दुसरीकडे पालघर आणि पुणे घाट परिसरात हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय। तर पालघर जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली। तर विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आले, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले। मात्र कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले ते पाहू। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आले। मुसळधार पावसामुळे यंत्रणांचं टेन्शन वाढलंय, तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या। मात्र या धोधो पावसामागच्या कारणांची यादीच हवामान विभागानं दिली आहे। कोकण आणि घाट रिजनमध्ये घाट माथ्यावर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। जसं तुम्ही बघितलं ठाणे, रायगड, पालघरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस झाला। त्याच्यामुळे सातारा, सांगली, नाशिक, पुणे याच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे। मुंबईसाठी सगळ्या दिवसांसाठी येलो अलर्टच जारी केलेला आहे। रेड अलर्ट विदर्भामध्ये काही ठिकाणी काही डिस्ट्रिक्ट्समध्ये दिलेले आहे। हवामान विभागानं अलर्ट दिल्यामुळे आता नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा आणि आवश्यक ती काळजीही घ्या। सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।